आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर तसंच विषय समित्यांवरील अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेसाठी बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे मिळून बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर कोण होणार तसंच विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार या संदर्भात निर्णय घेणार आहेत। या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आजच्या बैठकीत तरी महापौर आणि उपमहापौरच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं का? निश्चितच दोन्ही पक्षांचे म्हणजे महायुतीमधील दोन्ही पक्षांचे गटनोंदणी झाल्यानंतर आता महापौर उपमहापौर आणि ज्या समित्या आहेत त्यांच्यावरती नेमकी कोणाची वर्णी लागणार यासाठी हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत। आजच शेवाळ यांनी देखील एक बैठक घेतली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये आज रात्री किंवा उद्यापर्यंत जी बैठक आहे ती होऊ शकते आणि त्यानंतर महापौर पदावरती नेमकं कोण विराजमान होणार त्यामध्ये या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। तसंच उपमहापौर नेमका कोण होणार यावरती देखील शिक्कामोर्तब होणार आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे ज्या समित्या आहेत महत्त्वाच्या त्या समित्यांची देखील शिवसेनेने शिंदे सेनेने काही महत्त्वाच्या समितींची मागणी जी आहे ती केलेली होती आणि त्या समित्यांवरती नेमकं कोण बसणार हेच सर्व या दोन प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि 7 फेब्रुवारीला जे आहे ते कळणार आहे की कोण नेमका महापौर होणार आहे, कारण तेव्हाच अर्ज भरणाराची जी तारीख आहे तेव्हा अर्ज भरला जाणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती जी आहे ती नक्कीच। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। तर आजच्या बैठकीतून महापौर आणि उपमहापौर कोण होणार आहे, मुंबई पालिकेचा उपमहापौर आणि महापौर कोण होणार हे स्पष्ट होणार आहे। 7 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे देखील स्पष्ट होईल।